अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, भल्या भल्या झाप फोडणारी तिला ढाल होती. शासनकर्त्यास पण त्यांच्या लेखणीचा धाक होता. असा आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. असा आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे हे लोककवी व लेखक होते. दीनदुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, दीनदुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले. न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यास भांडले, न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यास भांडले. गोरगरिबांचा अण्णाभाऊ बनले आवाज, त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिनार, त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिनार. अण्णाभाऊ साठे हे शाळेत शिकले नाही, केवळ 3 दिवस शाळेत जाऊन त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त करून घेतले. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. साधी राहणीमान, उच्च विचारसरणी, साधी राहणीमान, उच्च विचारसरणी. साहित्य क्षेत्रात नाव ज्यांचे मोठे असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. माझी मैना गावाकडे राहिली ही त्यांची प्रसिद्ध लावणी होती. संग्राम महाराष्ट्र मुक्ती चळवळ व गोवा मुक्ती या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून दिलेले योगदान खूप महत्त्वाचे होते. जात है वास्तव्य है, जात है वास्तव्य है, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते, जात नष्ट करणे हे आपले काम आहे, जात नष्ट करणे हे आपले काम आहे. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलताना माझे शब्दही कमी पडतील. त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, पण ते कधीही खचले नाही. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते, नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. जर का तलवारीवर साठलेली धूळ झटकली तर तलवार पुन्हा धारदार बनते, अशी त्यांची विचारसरणी होती. अखेर 18 जुलै 1969 रोजी त्यांचे निधन झाले.